तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण एक भन्नाट प्रयोग करून पाहूया. आपण 2 काचेच्या पेल्यामध्ये स्वच्छ पाणी घेतलेलं आहे. तर या डावीकडील पेल्यातील पाण्यामध्ये मी साखर मिसळली आहे आणि ती ढवळून पाण्यात पूर्णपणे विरघळवली आहे. आणि दुसऱ्या उजवीकडील पेल्यामध्ये मी काहीच मिसळलेले नाहीये. तर आता या दोन्ही पेल्यात लेझर किरण सोडून पाहूया. पाण्यात प्रकाशझोत दिसतोय का? तर नाही. दोन्ही पेल्यातील पाण्यात प्रकाशझोत अजिबात दिसत नाहीये. बरोबर. आता आपण दुसऱ्या पेल्यामध्ये दुधाचे काही थेंब टाकूया आणि हे मिश्रण ढवळूया. आता पुन्हा लेझर किरण सोडा, तर इथे आपल्याला प्रकाशझोत दिसतोय. तर माझा प्रश्न असा आहे की साखर टाकलेल्या पाण्यात प्रकाशझोत आपल्याला दिसत नाही, परंतु दूध टाकलेल्या पाण्यात आपल्याला प्रकाशझोत स्पष्टपणे का दिसतो? तर दूध आणि पाणी यांच्या मिश्रणामध्ये प्रकाशझोत दिसण्याचं एकमेव कारण म्हणजे प्रकाशाचे विकिरण, स्कॅटरिंग ऑफ लाईट. तर बघूयात की इथं नेमकं काय घडतंय ते. तर जेव्हा आपण दुधाचे थेंब पाण्यात मिसळतो तेव्हा हे दुधाचे सूक्ष्म कण पाण्यामध्ये सगळीकडे पसरतात अशा प्रकारे. बरोबर. तर जेव्हा प्रकाश किरण या मिश्रणामध्ये प्रवेश करतो तेव्हा तो या कणांवरती आदळतो. चला एका चित्राद्वारे समजावून घेऊया. समजा हा एक लेझर किरण आहे. हा प्रकाश किरण या मिश्रणातील एका दुधाच्या सूक्ष्म कणावरती आदळतोय. हा दुधाचा सूक्ष्म कण आहे. तर हा दुधाचा कण काय करतो, तर प्रकाश सगळ्या दिशांनी परावर्तित करतो या प्रकारे. यापूर्वी आपण पाहिलं आहे की मोठ्या वस्तू जसं की आरसा, चेंडू हे प्रकाश एकाच दिशेने परावर्तित करतात. पण जेव्हा आपण लहान कण पाहतो ते मात्र प्रकाश सर्व दिशांना परावर्तित करतात. आता असे का होते? आता हे जर समजून घ्यायचं असेल तर प्रकाश आणि पदार्थ त्यांचा परस्पर संबंध याचा सखोल अभ्यास आपल्याला करावा लागेल. पण इथं त्याची काही गरज नाहीये. इथं आपण एवढ्या खोलात जाणार नाही. तुम्ही फक्त एवढंच लक्षात घ्या की सूक्ष्म कण हे प्रकाश सर्व दिशांना परावर्तित करतात. जेव्हा हेच सूक्ष्म कण एकत्र येऊन मोठ्या वस्तूचा आकार घेतात जसं की आरसा किंवा इतर वस्तू, तेव्हा ते मात्र प्रकाश किरण एका विशिष्ट दिशेला परावर्तित होतात. तर लक्षात घ्या, सूक्ष्म कणांवर प्रकाश किरण आदळून ते इकडे तिकडे विखुरतात, परावर्तित होतात. त्यालाच तर प्रकाशाचे विकिरण असं म्हणतात. तर येथे काही प्रकाश किरण हे आपल्याकडे म्हणजे या कॅमेऱ्याच्या भागात सुद्धा परावर्तित होत आहेत. बरोबर. ते परावर्तित होतात आहेत म्हणून तर आपल्याला हे दुधाचे सूक्ष्म कण चमकताना दिसतात आहेत. आता आपल्याला तो सूक्ष्म कण आहे तो लालसर रंगाचा दिसतोय का? कारण तो लाल प्रकाश परावर्तित करतो. बरोबर की नाही? तर त्यामुळेच इथला जो काही कण आहे, एक छोटासा कण, तो लाल प्रकाश परावर्तित करतोय, त्यामुळे तो आपल्याला लाल रंगाचा दिसतोय. तर सगळे प्रकाश किरण काय परावर्तित होत नाहीत. काही प्रकाश किरण किंबहुना खूप सारे प्रकाश किरण सरळ पुढे जातात अशा प्रकारे. तर बहुतेक प्रकाश किरण पुढे जातात जे परावर्तित होत नाहीत आणि तेच न परावर्तित झालेले प्रकाश किरण हे दुसऱ्या कणांवरती आदळतात आणि मग दुसरा कण चमकतो. मग हीच प्रक्रिया अशी पुन्हा पुन्हा घडत राहते. परिणामी काय होतं, प्रकाश किरणाच्या मार्गातील सगळेच कण चमकायला लागतात. आता हे कण खूप लहान असतात. इथं दाखवले त्यापेक्षा खूपच लहान असतात. त्यामुळे हे जे काही सूक्ष्म कण स्वतंत्रपणे आपल्याला दिसत नाहीत. तर एक चमकणारी अशी सरळ रेषा दिसते. बरोबर. तर इथे जे आपण पाहतो आहोत तर हे दुधाचे कण आहेत. ते प्रकाश विकिरित करत आहेत आणि चमकत आहेत आणि त्यामुळेच आपल्याला एक असा सरळ प्रकाशझोत दिसतो. बरोबर. पण मग आपण साखरेच्या पाण्यात हा प्रकाशझोत का पाहू शकत नाही? मग तेथे प्रकाशाचे विकिरण होत नाही का? तर लक्षात घ्या, ते कण सुद्धा प्रकाश किरण विकिरित करतात. खरं सांगायचं तर सगळेच कण हे प्रकाश किरण विकिरित करतात. पण किती प्रमाणात प्रकाश किरणांचे विकिरण होतं ना, हे सर्वस्वी त्या कणांच्या आकारावरती अवलंबून असतं. आता जेथे कणांचा आकार मोठा असतो तेथे अधिक प्रमाणात प्रकाश किरण विकिरित होतात. जेथे कण खूपच लहान असतात तेथे अगदी कमी प्रमाणात प्रकाश किरण विकिरित होतात. तर इथं अगदी असंच घडते. साखरेच्या द्रावणातील कण
हे इतके छोटे आहेत की त्यांच्यामुळे विकिरित झालेला प्रकाश हा खूपच नगण्य, खूपच कमी आहे आणि म्हणूनच आपण प्रकाशझोत पाहू शकत नाही. तर अंदाजे सांगायचं झालं तर कणांचा आकार जर 1 नॅनोमीटर पेक्षा लहान असेल तर त्यामध्ये प्रकाशाचे विकिरण घडून येत नाही. जर आपण साखरेचे किंवा मिठाचे द्रावण घेतले तर त्यातील कणांचा आकार हा 1 नॅनोमीटर पेक्षाही खूप लहान असतो आणि म्हणूनच आपण अशा द्रावणात प्रकाशझोत पाहू शकत नाही. पण दुधामधील कण हे अंदाजे 1 नॅनोमीटर पेक्षा मोठे असतात. अंदाजे दुधातील कणांचा आकार हा 60 ते 100 नॅनोमीटरच्या दरम्यान असतो. त्यामुळे आपण प्रकाशझोत स्पष्टपणे पाहू शकतो. आता आपण असं समजूयात की आपल्याकडील जो कण आहे त्या कणांचा आकार खूप मोठा आहे. समजा तो आकार 1000 नॅनोमीटर पेक्षा खूप मोठा आहे, तरी देखील एक अडचण आहे बघा. ही अडचण विकिरणासंबंधित नाही बरं. हे कण खूप मोठे असल्यामुळे प्रकाश खूप तीव्रपणे विकिरित होतो. उदाहरणार्थ धुलीकण. आपण खूप वेळा पाहिलं आहे की बाहेर खूप धूळ असताना रात्रीच्या वेळी गाड्यांच्या हेडलाईट समोर आपल्याला प्रकाशझोत दिसतो, बरोबर. हे प्रकाशाच्या विकिरणाचे एक उत्तम उदाहरण आहे. पण अडचण अशी आहे की धुलीकणांचा आकार खूप मोठा असल्यामुळे ते गुरुत्वाकर्षणामुळे खाली बसतात. जर पाण्यात आपण धूळ मिसळली तर ती तळाशी जमा होते. आपण पाणी कितीही वेळा नीट ढवळले तरी ती पाण्यात जास्त वेळ वरती राहत नाही, ती खाली जमा होते आणि एकदा का ती तळाशी जमा झाली की ते कण प्रकाशाच्या मार्गात राहत नाहीत आणि म्हणून ते प्रकाशाचे विकिरण घडवून आणत नाहीत आणि त्यामुळेच लक्षात घ्या, आपल्याला अशा प्रकारच्या मिश्रणात प्रकाशाचा झोत पाहायला मिळत नाही. जर आपल्याला मिश्रणात प्रकाशझोत पाहायचा असेल तर आपल्याला त्या मिश्रणातील कण अशा प्रकारे पाहिजेत की त्या कणांचा आकार 1 नॅनोमीटर पेक्षा लहान नसावा, 1 नॅनोमीटर पेक्षा लहान नसावा आणि 1000 नॅनोमीटर पेक्षा मोठाही नसावा. जर कणांचा आकार 1 नॅनोमीटर पेक्षा मोठा आणि 1000 नॅनोमीटर पेक्षा छोटा असेल तर आपल्याला प्रकाशझोत व्यवस्थित दिसेल. ज्या मिश्रणात आपण प्रकाशझोत पाहू शकतो त्यांना आपण कोलाइड्स, कलील असे म्हणतो. द्रावण म्हणजे सोल्युशन हे प्रकाशझोत पाहण्यासाठी सर्वात वाईट असतात, कारण त्यातील कण खूप सूक्ष्म असतात. उदाहरणार्थ साखर किंवा मिठाचं पाणी. आणि हे म्हणजे निलंबन, सस्पेन्शन. यामध्ये प्रकाशाचे विकिरण खूप मोठ्या प्रमाणात घडून येते. पण अडचण अशी असते की येथे गुरुत्वाकर्षणामुळे जे कण असतात ते तळाशी जमा होतात आणि त्यामुळे ते प्रकाशाच्या मार्गात राहत नाही आणि त्यामुळे प्रकाशाचे विकिरण घडून येत नाही. तर आपल्या प्रयोगात आपण पाहिलं की साखरेच्या द्रावणात आपल्याला प्रकाशाचा मार्ग दिसत नाही, बरोबर. येथे जर व्यवस्थित पाहिलं तर आपल्याला थोडासा प्रकाशझोत दिसतोय. पण लक्षात घ्या, हे साखरेमुळे नाही होतंय, तर ते होतंय काही वेगळ्या कणांमुळे. जेव्हा आपण पाण्यात साखर मिसळली तेव्हा काही धुलीकण, अशुद्धता सुद्धा या पाण्यात मिसळली गेली. हे कण 1000 नॅनोमीटर पेक्षा मोठे असल्यामुळे ते झाले निलंबन, सस्पेन्शन. तर येथे प्रकाशाचे विकिरण या निलंबनच्या कणांमुळे होते. आता या धुलीकणाकडे पहा. तो इतका मोठा आहे की आपण त्याला उघड्या डोळ्यांनी सहज पाहू शकतो. जेव्हा तो फिरत फिरत प्रकाशाच्या मार्गात येतो तेव्हा तो जोरात प्रकाशाचे विकिरण घडवून आणतो, बरोबर. तुम्ही पाहत असाल. फक्त एकच अडचण आहे, ती म्हणजे थोड्या वेळाने हे कण तळाशी जमा होतात. मग ते प्रकाशाच्या मार्गात राहत नाहीत आणि म्हणून मग प्रकाशझोत दिसत नाही. त्यामुळेच द्रावणात प्रकाशाचे विकिरण हे कलील मिश्रणाच्या तुलनेत खूपच कमी असते. म्हणूनच तर कलील हे प्रकाशाच्या विकिरणाचा प्रभाव पाहण्यासाठी एक आदर्श माध्यम आहे. तर अशा प्रकारे कलील कणांमुळे होणाऱ्या प्रकाशाच्या विकिरणाला टिंडल इफेक्ट असं म्हणतात. जॉन टिंडल या शास्त्रज्ञाने या विषयावर खूप सारे काम केले असल्यामुळे कलीलमुळे होणाऱ्या प्रकाशाच्या विकिरणाला टिंडल इफेक्ट असं म्हणतात. तर आपण जो हा काय प्रयोग केला याचा एक छान उपयोग म्हणजे आपल्याकडे कुठलेही मिश्रण असेल आणि आपल्याला ते ओळखायचे असेल की ते कोणत्या प्रकारचे मिश्रण आहे, ते द्रावण आहे की कलील आहे की निलंबन आहे, तर आपण त्यावर लेझर प्रकाश किरण टाकायचा. जर प्रकाशझोत दिसला तर ते मिश्रण कलील आहे असं समजायचं.
इतकं सोपं आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.